गोविंदगिरी महाराजांचा शिवछत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास अपुरा आणि त्रोटक आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पहिली तर शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही व्यक्तीशी होऊ शकत नाही. गोविंदगिरी महाराजांनी जे काय सांगितलं की महाराजांना वैराग्य प्राप्त झालं होते, संन्यास घेणार होते वगैरे, या सगळ्या भाकड कथा आहेत. याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगणं ही ब्राह्मणांची क्लुप्ती आहे. म्हणजे शाहू महाराजांना सुद्धा 100 वर्षापूर्वी कळालेलं होतं की रामदास आणि दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगतात. ही ब्राह्मणांची क्लुप्ती आहे. शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर रामदास स्वामींना बसवण्याची चाल ही खूप जुन्या काळापासून सुरू आहे. गोविंद महाराजांनी काल रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. या संदर्भात शहानिशा करण्यासाठी आपल्यासोबत आता इतिहासकार इंद्रजित सावंत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, काल एक वक्तव्य आलं समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल, काय वाटतंय, काय एकंदरीतच त्याचा इतिहास? गोविंदगिरी महाराजांचा शिवछत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास अपुरा आणि त्रोटक आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. खरं तर गोविंदगिरी महाराजांनी पहिल्यांदा इतिहासाची साधनं तपासली पाहिजेत, अभ्यासली पाहिजेत. कालचं जे व्यासपीठ होतं ते खूप मोठं व्यासपीठ होतं. सगळ्या जगाची नजरा त्याच्याकडे खिळलेल्या होत्या. आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना त्यांनी पहिली तर शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही व्यक्तीशी होऊ शकत नाही. कारण शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते. त्यांनी जो पराक्रम केला तेवढा पराक्रम हा कुठलाही पुरुष आत्तापर्यंत करू शकलेला नाही त्याच्यानंतरचा आणि त्याच्या अगोदरचा. म्हणून शिवाजी महाराज हे सर्वोच्च आहेत. खास करून महाराष्ट्रासाठी तर ते जास्त सर्वोच्च आहेत. आणि अशा व्यक्तीची शिवछत्रपतींची तुलना कुठल्याही व्यक्तीशी करणं हे चुकीचं आहे. दुसरं त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला की शिवाजी महाराज हे संन्यास घेणार होते, श्रीशैलला गेले. त्यावेळेला 3 दिवस त्यांनी उपवास केला आणि नंतर त्यांच्या मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं काही करू नका आणि मग ते त्याच्यातून बाहेर पडले. खरं तरी बकरीतली कथा आहे. सभासद नावाच्या बकरीमध्ये ही कथा आलेली आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा संन्यासाचा विषय नाही आहे. त्या बकरीमध्ये सुद्धा शिवाजी महाराज जेव्हा श्रीशैलला गेले त्यावेळेला त्यांना भोसले घराण्याची एक रीत आहे की एक्स्ट्रीम सॅक्रिफाईस म्हणजे अत्युच्च त्याग आणि स्वतःचं शीरकमल दैवताला वाहायचं, महादेवाला वाहायचं, ही एक रीत होती. तशा पद्धतीच्या त्यांना भावना झाल्या असं सभासदानं लिहून ठेवलं. आणि त्यानंतर मग भवानी महाराजांच्या स्वप्नात आली वगैरे वगैरे असं ते सगळा विषय आहे. खरं तर ही बखरकारानं लिहिलेली एक गोष्ट आहे. पण इतिहास हा बखरींवर नोंद केला जात नाही. इतिहास हा अस्सल साधनांवर नोंद केला जातो. आणि शिवाजी महाराजांचं जे शेवटचं पत्र आपल्याला उपलब्ध आहे 1680चं, त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज काय म्हणतात ते म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. व्यंकोजी राजांचा पराभव याच दरम्यान शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर जे दक्षिण दिग्विजय केली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी केलेला होता. ते त्यांचे सावत्र भाऊ आहेत. आणि पराभव शिवाजी महाराजांच्या हातून झाल्यामुळं व्यंकोजी राजांच्या मनात वैराग्याची भावना आली. आणि ही गोष्ट रघुनाथ पंतांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितली. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना एक पत्र लिहिलं आहे. ते अस्सल पत्र आहे, ते इतिहासाच्या साधनांमधनं आहे. त्यामध्ये जे शिवाजी महाराज वाक्य वापरतात ना ती खूप महत्त्वाचे आहेत. पत्र मोठं पत्र आहे. त्यातलं मी तुम्हाला पत्रातले काही हे वाचून दाखवतो. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपले ठाई उदास वृत्ती धरून पहिलेसारखे आपले शरीर संरक्षण करीत नाही. सणवार उत्सवाधिक हेही काही करीत नाही. वैराग्य धरले आहे. एखादे तीर्थीचे जागे बसून कालक्रमणा करू अशा गोष्टी सांगता म्हणून कळाले. म्हणजे शिवाजी महाराजांना कळालं की हे असं असं करणार आहेत. तर महाराज त्यांना पुढं म्हणतात, खूप मोठं पत्र आहे त्यातलं थोडंसं सांगतो. नसते वैराग्य मनावरी आणून कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोका हाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करविणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण व कोण नीती. महाराज प्रश्न विचारतात व्यंकोजी राजाला की असं वैराग्य धरणं हे कुठलं शहाणपण आहे आणि कुठली नीती आहे. पुढं परत महाराजांनी त्यांना सांगितलं. शेवटची जी 2 वाक्य आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. आणि त्यावेळेला महाराज त्यांना सांगतात की कार्यप्रयोजनाचे दिवस आहेत.
वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे, आज उद्योग करून आम्हासी तमासे दाखवणे. म्हणजे कार्यप्रयोजनाचे दिवस आहेत, वैराग्य तुम्ही उत्तरवयात करा, हे शिवाजी महाराज सांगतात, स्वतः सांगतात. आणि महाराजांचं हे अस्सल पत्र स्वतःच्या बंधूला लिहिलं आहे. या पत्रातून शिवाजी महाराजांची संन्यासाविषयीची, वैराग्याविषयीच्या ज्या काही कल्पना होत्या, भावना होत्या, ते स्पष्ट होतात. आणि त्यामुळं गोविंदगिरी महाराजांनी जे काय सांगितलं की महाराजांना वैराग्य प्राप्त झालं, ते संन्यास घेणार होते वगैरे, या सगळ्या भाकडकथा आहेत. याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. आणि शिवाजी महाराजांचंच पत्र स्वतःचं सांगत असेल, शिवाजी महाराज वैराग्याविषयी सांगत असतील की तुम्ही पराक्रमाचे तमाशे दाखवा, तर हे जे काय सांगतात हे सगळ्या खोट्या आहेत कथा, असं माझं मत. अगदी गोविंदगिरी महाराजांनी अजून एक वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते. यावर अनेक वेळा इतिहासात वाद देखील रंगला, तरी देखील अशा मोठ्या व्यासपीठावर त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. कसं बघताय? ह्याच्याबद्दल राजऋषी शाहू महाराज जे समतेचे पुरस्कर्ते आहेत, ज्यांनी आरक्षण सर्व लोकांना दिलं, तर त्यांनी शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली कोल्हापूरमध्ये. मौनी महाराजांच्या शिवाजी महाराजांचे कालीन समकालीन संत होते मौनी पीठ, त्याच्यावर त्याची जी काय एक सनद त्यांनी दिले, त्याच्यामध्ये खूप मार्मिक नोंद त्यांनी केलं आहे. ही 1919ची सनद आहे, अस्सल सनद आहे शाहू महाराजांच्या सहीची, की रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगणं ही ब्राह्मणांची क्लुप्ती आहे, असं शाहू महाराजांनी नोंद करून ठेवलं आहे. म्हणजे शाहू महाराजांना सुद्धा 100 वर्षापूर्वी का आलेलं होतं की रामदास आणि दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगतात, ही ब्राह्मणांची क्लुप्ती आहे. कारण एक सनातनी खोड महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे की कुठल्याही पुरुषानं पराक्रम केला, तो महापराक्रमी निपजला, तर त्याचं श्रेय हे कुठल्या तर ब्राह्मण व्यक्तीला द्यायचं, अशा पद्धतीची एक खोड आहे. आणि त्या खोडीतून शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर रामदास स्वामींना बसवण्याची चाल ही खूप जुन्या काळापासून सुरू आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही संशोधकानं मी म्हणतोय, भाकडकथा सांगणाऱ्यानं नाही, कुठल्याही संशोधकानं असं म्हटलेलं नाही की शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते. उलट अनेक संशोधकांनी वारंवार हे सिद्ध केलं आहे की आणि हे अस्सल कागदपत्रांच्या आधारावरचं आहे की शिवाजी महाराज हे रामदासांचे प्रेरणा पुरुष होते. आणि म्हणूनच त्यांनी जे काव्य जे सांगतावरचं आहे की शिवाजी महाराज हे रामदासांचे प्रेरणा पुरुष होते. आणि म्हणूनच त्यांनी जे काव्य जे सांगतात ना, आता त्यांनी गोविंदगिरी महाराजांनी सुद्धा सांगितलं, शिवरायांची 8वावी, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षीप वगैरे काव्य आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची स्तुती केले रामदास स्वामींनी. शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची स्तुती केलेला एक कागद दाखवा. उलट शिवाजी महाराजांची स्तुती केलेल्या अनेक गोष्टी रामदास स्वामी अनेक उपलब्ध आहेत. मग गुरु कोण? आणि शिवाजी महाराजांचं जर गुरुच मानायचं झालं तर आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराज हे महापराक्रमी अशा भोसले कुळात त्यांचा जन्म झाला आहे. महापराक्रमी असं जाधव कुल त्यांचं मातुल घराणं आहे. त्या जाधव कुलामध्ये जन्मलेल्या जिजाऊ साहेब या स्वतः मुत्सद्दी होत्या, रणधुरंधर होत्या, याचे पुरावे इतिहासात आहेत. शहाजी महाराज हे एवढे महापराक्रमी पुरुष होऊन गेले की त्यांनी निजामशाहीसारखी एक तालेवार तोलदार शाही आपल्या तलवारीच्या बळावर तोललेली होती. ते निजामशाहीच्या सिंहासनावर बसलेले होते आणि त्यांनी एक त्याच वेळेला स्वराज्याची संकल्पना एक प्रयत्न केला होता. म्हणजे ज्याची माता ही एवढ्या मोठ्या घराण्यातून पुढे आलेली आहे, ज्याची वडपिताजी हे स्वतः महापराक्रमी आहेत, असं सोडून दुसऱ्याला गुरुपद जे दिलं जातं हे निव्वळ आणि निव्वळ स्वतःच्या जातीचं वर्चस्व हे अबाधित ठेवण्यासाठीचं एक क्लुप्ती आहे, जे शाहू महाराजांनी सांगितलं तसं. याला इतिहासात कुठलेही पुरावे नाहीत. उलट मुद्दाम म्हणून वारंवार जर तुम्ही रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगत असाल तर शिवाजी महाराजांचं महत्त्व तर कमी होतंच, पण रामदास स्वामींचं सुद्धा महत्त्व कमी होतं आहे. की ज्या रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांची स्तुती केली, ज्या रामदास स्वामींनी शिवरायांचा 8वा साक्षेप असं म्हटलं, ज्या रामदास स्वामी ज्या शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात, अशा रामदास स्वामींचं सुद्धा
त्यांच्या विचाराचं सुद्धा अवमूल्यन करायचं आणि त्यांच्या विचाराशी सुद्धा द्रोह करायचं आणि वारंवार हे अशा गोष्टी एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित स्टेजवर जर आपण एखादं वक्तव्य बोलणार असेल तर त्याचा अभ्यास नको करायला. आणि जर असा अभ्यास केला नाही आणि परत जर मग कुणी सांगितलं की हे सगळं खोटं सांगतात तर मग त्याला जातीयवादी ठरवायचं. हे जे काय चाललं आहे हे पूर्ण चुकीचं आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जर आपण कुठल्या एवढ्या मोठ्या स्टेजवर सांगणार असेल, वक्तव्य करणार असेल, तर त्यांनी पहिल्यांदा शिवछत्रपतींच्या नीतींचा, शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांचा, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा आणि मग बोलायला पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीतच गोविंदगिरी महाराजांनी काल जे काय वक्तव्य केलं त्याचा संपूर्ण खोडून काढण्याचं काम एकंदरीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतक्या मोठ्या व्यासपीठावर वक्तव्य करत असताना अभ्यास करून बोललं पाहिजे असं देखील ते म्हणत आहेत. नयनात वाड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, कोल्हापूर.